बापरे दीदी स्पेशल गुलाबजाम मी पहिल्यांदा केले. कसे झाले माहिती नाही. कशी झाले ग? छान झालं. खवाचं असं धरता बरं मी खाऊ. आणि ते पण मिक्स झालं ना त्यामुळे ते मला गुलाबजाम खूप आवडतात. खूप आवडतात त्यामुळे दीदीने बनवले. झाले पूर्ण मुरले आठपर्यंत. हा 5 दीदी 5 येऊ शकतं म्हणजे मला गुलाबजाम. खवा तिने असंच घेतला होता म्हणून ते खरं गुलाबजाम. खवा ते काय व्हायचं ते जे काका येतात ना विकायला त्यांच्याकडनं काका आमचे नेहमी घ्यायचे तर त्यांनी आम्हाला बळजबरी की घ्या घ्या केला. मग त्याचं करायचं काय म्हणून आम्ही गुलाबजाम. चंचलने पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागितलं कारण नेहमी चंचलच माझ्यासाठी काही ना काही बनवते. तरी आज बनवलंय आपण काही फ्राईड राईस केलंय. आज जिजूंना फ्राईड राईस आवडतो म्हणून. इथे काही भेटत The next day. व्योम गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळी व्योम उठल्या दुकानात आलाय माऊला भेटायला ना. व्योम दुकानात माऊला हेल्प करायला आला तो ना. मायला दीदी नाही उठली अजून नाही उठली. तू एकटाच उठला. समू माऊ पण नाही उठली. तर आज आहे 13 मार्च आणि आज ते होळीचा यात्रेचा 3रा दिवस आहे. आणि आज म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. आज भरपूर गर्दी राहील कारण की आज कसं म्हणजे जे कायमची गिराईक असतात ते आज येतात होळीत म्हणजे यात्रेतलं सामान घ्यायला वगैरे. बघूया आजची यात्रा कशी भरते. आज गर्दी असते की नाही ना. व्यो शनू व्यो असं बघतो तू. काय काय आहे? कॅमेरा आहे. बाबा काय म्हणायचे तुला? भोप्या ए भोप्या म्हणायचे. भोप्या तो याला दिव्यमला भोप्या म्हणायचे. दिव्यम खूप पप्पांच्या अंगावरती होता ना कारण तो कसं नेहमी इथे असायचा आणि आम्ही सगळे तिकडे असायचो त्याच्यामुळे त्याचं कंटिन्यू येणं असायचं आणि त्याच्या निमित्ताने आमचा रोज व्हिडिओ कॉल पण व्हायचा पप्पांसोबत संध्याकाळी ना. यो ए गुड रे. कुठल्या काळातला बेल्ट लावून आली? हो का? आंघोळ केली? तोच सगळ्यात पहिले आला पण दुकानात बसायला. सकाळी तोच आला. तोच आला सकाळी. त्यालाच काळजी दुकानाची. काय रे मी सकाळी उठली होती पण तू मग तू खूपच लवकर उठली होती. हा काय ग? कुठे जत्रेत चालली का तू? काय यात्रेत का बरं? आज नाही चालली. विओ टोरामध्ये आणि बोट मध्ये आणि ब्रेक डान्स मध्ये खूप मजा आली. हा पण आज पळून नाही जायचं बरं का. पळून नाही जायचं मधूनच. घरी गायब होऊ झालं तू पण समीक्षा पण. हो तूच गेलो होतो. संध्याकाळी नाही म्हणते मी. काय जिजू वाजवून द्या नारळ तुम्ही. अजून 50 पोते मागवायला पाहिजे होते. कमी मागवली मी. तर आता वाजलेत 4:45 आणि ऑलमोस्ट गर्दी कमी झाली आहे म्हणजे आहेच. आणि जिजू तुम्ही आता काय रोज डे आज. तर जिजू आता नारळ संपवले ऑलमोस्ट आणि आता हा माल संपवायला बसलेत. काय हो आता हे संपवायचंय का? या इकडे या. हा आणि इकडे पण आता सगळं आवर सावर चालू आहे करणे. भरपूर पसारा झालाय दुकानात ते पण चालू आहे. हा तर काय आहे दीदी स्पेशल मिसळ पाव खाऊन आलोय आम्ही खाली परत. हो आज टाइमच नाही मिळाला आणि दीदीचा टी टाइम चालू आहे आता. निव्योम झोपला ना. झोपलाय. हा तरी गर्दी चालूच आहे अजून आहेच गर्दी बऱ्यापैकी म्हणजे जाणारी गर्दी आहे. नारळ तर ऑलमोस्ट गेलेत.
चला तुम्ही चालले जिजू 4 झाले का 1 तासात. तर आता जिजू पोरांना घेऊन चालले जत्रेत, यात्रेत. आपण यात्रेत म्हणतो. बाय कर विओम, तुला नाही ना ते मस्ती. हो बाय बाय. गर्दी होती, पाळणे बंद झाले. आणि मायराची आणि आरुष आणि स्वामी. 1 hour later. तर आता आम्ही चाललोय वरती टेरेसवर ना भाऊ. घरात बसून समीक्षा आणि समूह मायरा आणि जिजू लस्सी घ्यायला गेले होते ना भाऊ. चला गच्चीवर जाऊया. चला चल दरवाजा घे का समीक्षा ती आईस्क्रीम. तुला नाही दिली माऊ. किती शांतता आहे ग. अंधार आहे तर त्याच्यामुळे कोणी दिसत नसेल. तमाशा जो पिंक कलरचा दिसतोय ना तो येते खाली. पप्पा असे चक्कर मारायला जायचे. काय कुठे फिरताय. पप्पांचा असा राऊंड राहायचा इकडून इकडून असे असं जाऊन आणि मग चौकात तिथे बसायचे पप्पांचा तो स्टॉप होता. The next day. गुड मॉर्निंग. तर मंडळी आज आहे 14 मार्च आणि काल सुरगाण्याची यात्रा संपली आहे. बट आज शुक्रवार आहे तर शुक्रवारचा बाजार असतो. पण आज काय एवढी गर्दी नाही आहे. ठीक आहे थोडीफार आहे. आज बँक ओपन आहे त्यामुळे लोक येतातच खेड्यावरून, तर त्यांची गर्दी आहे. आणि आज थोडा माझा प्लॅनमध्ये चेंज आहे. बहुतेक तरी मी आज सुरगाणा नाशिक चालली आहे. पण बघूया अजून फिक्स नाही आहे काय होतं काही नाही. आणि विओमसाठी छोटीशी पिचकारी आणते समीक्षा. तिला म्हणते छोटीशी घेऊन ये, तुम्हाला दाखवते मी. झाली का बघू असं दाखवलं जाऊ दे. ही आणली का. वाव किती गोड आहे. छोटीशी विओमसाठी छोटीशी पिचकारी. कलर पडलाय का. आणि मायराला बलून्स पाहिजे होते छोटेसे, ते पण घेतले तिने. हे बाय छोटीशी पिचकारी विओमसाठी. कधी आले तुम्ही. काल रात्री. काय बापरे. जा जरा दाखव. तर तू येते का आज नाशिक. तर थोडासा प्लॅन मध्ये चेंज आहे. हा सगळ्यांच्याच प्लॅन मध्ये चेंज आहे. समीक्षा आणि मम्मी चालले खेतियाला मामाच्या गावाला. हा मम्मी आणि काय म्हणता समीक्षा चालली आहे. मी दीदी त्याच्यासोबत नाशिक चालली बिकॉज माझं उद्या कॉलेज आहे आणि बरेच दिवस झाले कॉलेजला सुट्टी पडली माझ्या. तर आणि मग माझं उद्या कॉलेज पण आहे तर म्हटलं कॉलेज पण होईल. आणि बरेच दादा 2 महिने झाले पप्पांचं एवढं सगळं चालू होतं दवाखाना वगैरे. आणि आता असं पप्पांचं झालं त्यामुळे माझी कॉलेजला सुट्टी पडली होती 2 महिन्यापासून. तर मग आता कॉलेज बॅक टू रुटीन. आणि इथे दुकानात साक्षीताई थांबणार आहे आता आणि मी नाशिकला थांबेल. तर बघूया पुढे कसं काय होतं. आणि वीकमधून 1-2 चक्कर तरी मी सुरगाण्याला येत जाईल कारण की म्हणजे बऱ्यापैकी माल कुठून कसा मागवायचा काय हे सगळं मला माहिती आहे. तिला पण माहिती आहे. बट म्हणजे बरेचसे व्यापार त्यांच्याशी कन्व्होकेशन माझं जास्त झालेलं आहे त्यामुळे बघूया आता. काय लावला कलर बाहेर कोणी बरं इकडे बघ ना बाहेर. कोण हो का. पूर्ण ऑरेंज डॅडींचा फेवरेट कलर लावून दिलाय तुला जिजूंचा. हा का. जा वरती जा समूह वरती बघ. बापरे मी तर समीक्षाला ओळखलं ना. कोणती मुलगी आली अशी. हा आपल्याकडे रंगपंचमी खेळतात. धुलीवंदनला आपण नाही खेळत. नाशिकची आणि सुरगाणा. नाशिककरांची रंगपंचमी असते, मुंबईकरांची धुलीवंदन असते.
आमच्या ते कसं अरे हात नको लाव. काय दिवस थांबत नाही आम्ही तुमच्यासारखे. 5 दिवस राहून जी मजा असते ना. कॅलेंडर ऑन करायचं. कॅलेंडर दाखवायचं. हा हे बघ. हे बघ 14 तारखेला रेड मार्क केला. जरी रेड मार्क आहे पण जी मजा इथे आहे ना. धुळीवंदन पण पण एक्सेप्ट करतो की धुळीवंदनला सुट्टी. रंगपंचमी सुट्टी आहे का सांगा मला. जरी नाहीये तरी सुद्धा आमच्याकडे आम्हाला असते. कॅलेंडर मध्ये असो नसो पण जी मजा नाशिकच्या रंगपंचमी ते कशातच नाहीये. पॉइंट आहे. हो तुम्ही काय येतात जी येतो बिकॉज 5 दिवसानंतर असतं. उशिरा असते ना म्हणून आम्ही येतो. मग उशिरा असते पण मजा पण तेवढी असते ना. हो खूप मजा केली होती. खूप. आम्ही टी शर्ट प्रिंट केले होते. डिस्क्रिप्शन मध्ये टाकते मी लिंक. मजा केली. नाशिकमध्ये रंगपंचमीची मजा वेगळी आहे. खरंच आहे. खरं आहे. एक नाही ती पहिली त्यांची तुमची नाशिकची पहिली. व्योमला ह्या पॅन्ट घेतले किती गोड दिसत आहेत. ए माऊ ओली आहे जा आंघोळ करून घे. कोणी हे केलं. 42 त्याचा फोन नंबर दिलाय. फाटली तर परत रिटर्न करा असं. ओला आहे ना नको तो ओला होईल. आज किती शांतता आहे ना. शुक्रवारपासून पण शांतता आहे. मग झाली ना काल बाजार झाला 3 दिवसाचा. काल होती. काल खूप गर्दी होती. खूप जास्त गर्दी होती. पण जीजू तुम्ही शर्ट किती दाखवले. शर्ट म्हणजे बापरे किती निरीक्षण. कोणाला मम्मी घालते. मोठी मम्मी होळीचं पाणी. हो ना. नाशिक जायचंय तुला. मुंबई जायचंय तर आता आम्ही किती वाजलेत 5 वाजलेत आणि 1 अर्धा तासात आता नाशिक जायला निघणार आहे ना. अवतार बघ कसं केलंय. आंघोळ गेली आहे खरंच का. निघूया आम्ही. मी संडेला जाणार होती बट मग आता उद्या कॉलेज येतो. कॉलेज भेटेल उद्याच त्यामुळे आजच चालली आहे ना. का मी येऊ मुंबईला. हो का. तर मंडळी मी आले नाशिकला. कालच आले दीदी जिजून त्यांच्यासोबत आणि काल शूट नाही केलं कारण ज्या वेळेला आम्ही निघालो त्यावेळेला ती सिच्युएशन म्हणजे थोडीशी इमोशनल सिच्युएशन झाली त्यामुळे मी तिथे शूट नाही करू शकली. आणि त्याचबरोबर यायची इच्छा बिलकुल नव्हती कारण 2 महिने झाले मी सुरगाण्यात होते आणि म्हणजे एकदमच ते सोडून आता नाशिकला यायचं आणि मम्मी समीक्षा आणि दीदी सुरगाण्याला आणि मी इकडे. तर थोडंसं काय म्हणतात ते एक असतं ना की एक जीव लागून राहतो किंवा घरच्यांचा एक जीव लागून राहतो तसं होत होतं. आणि इथे मोठी मम्मी आहे. मोठी मम्मी दादा त्यांच्या जवळ मी थांबणार आहे इथे. आणि तर काय म्हणता म्हणजे कॉलेज पण 2 महिने झालं मी सुट्टी टाकली होती. तर आता किती दिवस सुट्टी टाकणार. आता पुढे एक्झाम पण आली आणि कॉलेजवाले पण किती दिवस ऐकणार. त्यामुळे मला यावं लागलं आणि जात जाईल मी वीकमधून एखाद्या दिवशी किंवा मग महिन्यातून एकदा सुरगाण्याला चक्कर होत जाईल माझी. आणि मी पप्पांचा जो व्लॉग टाकला त्यावरती परत नंतर पण एक व्लॉग टाकला त्यावर पण भरपूर कमेंट्स आल्या आणि मी सगळ्यांचे कमेंट्स वाचले पण. आणि जी कळकळ म्हणजे मला जी तुमच्याकडनं कळकळ जी प्रेम होतं कळकळ होती तो बघून मी पण म्हणजे मला पण स्वतःला वाटलं की नाही म्हणजे जसं घरचे सपोर्ट करणारे तशी माझी युट्यूब फॅमिली मेंबर पण आहेत मला सपोर्ट करणारे धीर देणारे की नाही तू करशील किंवा दीदी तुम्ही तिघी बहिणी आहात करायला तुम्ही म्हणजे तुमच्यात एवढी ताकद आहे करण्याची वगैरे एवढे मी वाचल्या कमेंट सगळ्या कमेंट वाचल्या आणि ते बघून मला स्वतःला पण वाटलं की नाही आपण करू शकतो. आणि एक असतं ना की जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला बोलतो आपल्याला कोणीतरी सांगतं तेव्हा एक जो कळकळ किंवा जो आत्मविश्वास आपल्यात जो क्रिएट होतो त्यात एक वेगळीच एनर्जी असते. आणि तुमचा असाच आशीर्वाद आमच्यासोबत कायम राहू द्या. आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. अशाच नवीन व्लॉगमध्ये भेटूया. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.